नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त लाईफ एन्जॉय करताय ना? मी खूप मस्त आहे आणि मी तुम्हाला खूप दिवसांनी भेटत आहे. सॉरी, बट मी एक वेगळा प्लॅन करत होते. सो मी जस्ट रिव्हील करत आहे की मी खूप छान गोष्ट घेऊन येत आहे तुमच्यासाठी. मी जिथे-जिथे फिरलेले आहे, मी जे एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते सगळं मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो गेट रेडी टू स्टार्ट विथ ट्रॅव्हल विथ सुप्पा. जनरली तुम्ही मी गप्पा टप्पा विथ सुप्पा मधून आपल्याला भेटायला येते. तसंच आता जे काही एक्सपिरियन्स करणार आहे मी बाहेर ट्रॅव्हलिंगचे वगैरे, ते सगळे मी ट्रॅव्हल विथ सुप्पामध्ये एक्सपिरियन्स अँड ऑल सगळे शेअर करणार आहे. सो गेट रेडी टू स्टार्ट विथ ट्रॅव्हल विथ सुप्पा. आणि मी आज घेऊन आलेले आहे द फर्स्ट एपिसोड ऑफ ट्रॅव्हल विथ सुप्पा. मी जस्ट एका खूप छान ट्रिपवरून आलेले आणि तो जो एक्सपिरियन्स होता तो खूप जास्त छान होता. मी इतकं छान एन्जॉय केलेलं आहे त्या ट्रिपमध्ये. सो ते सगळं एक्सपिरियन्स आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ही बजेट ट्रिप होती. सो लहान मुलांपासून ते सीनियर सिटिझन अगदी 60, 70, 80, 90 जितके पण जेवढे जास्त असतील ते सगळेजणं इथे एन्जॉय करू शकतात असं एक ठिकाण मी तुम्हाला घेऊन येत आहे. आणि जसं की मी काही एक्सपिरियन्स केलं आहे आणि खूप नवीन नवीन गोष्टी ज्या की आपल्याला पॉसिबल होत नाहीत. लाईक फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही म्हणाल की यार फ्रान्समध्ये काही काही लोकांची इच्छा असते की फ्रान्समध्ये जावं, काही काही असतात स्वित्झर्लंडला जावं, युरोप ट्रिप करावी, वर्ल्ड ट्रिप करावी. का करतो आपण ह्या ट्रिप्स? कारण तिथे काहीतरी युनिक गोष्टी असतात की ज्या काही आपल्याला पाहायच्या असतात. सो त्या त्या गोष्टी, सगळ्या युनिक गोष्टी जर आपल्याला एका स्पेसिफिक ठिकाणी भेटत असतील तर किती छान ना? आणि ते पण बजेट फ्रेंडलीमध्ये. सो मी आज अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललेले आहे की जे तुम्हाला युनिक गोष्टी मिळतील. जर तुम्ही लाईक स्पेसिफिक बीच पर्सन असाल तर तुम्ही बीचेस एन्जॉय करू शकता. तुम्ही स्पेसिफिक माउंटन पर्सन असाल तर तुम्ही माउंटन एन्जॉय करू शकता. सो इट्स कॉम्बिनेशन ऑफ बीच अँड माउंटन. तिथे तुम्हाला सगळ्या युनिक गोष्टी भेटणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल, जसं आपण व्हेनिसच्या जे काही स्ट्रक्चर आहे तिथून अशी मस्त छान नदी जाते आणि तिथल्या राईड करत लोक खूप जास्त एन्जॉय करतात फॉरेन ट्रिप्स. ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही आहे की मी व्हीनसला चालले. नाही, मी व्हीनसला नाही जाता हे सगळ्या गोष्टी मी इथे एन्जॉय करणार आहे. देन मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल देते. आता आमच्यासारखे 90s किड जे चाइल्डहूड खूप जास्त नॉस्टॅल्जिया आहे आमचा डिस्नेलँडचा. आणि अजूनही लहान मुलांना डिस्नेलँड हे खूप जास्त आवडतं. सो मी डिस्नेलँडला गेलेलं नाही आहे, बट मी डिस्नेलँड फुल्ली एन्जॉय केलेलं आहे इथे. सो ह्या अशा काही युनिक गोष्टीज आहेत, त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि तुम्ही विचार करत असाल की आता हे व्हीनस, डिस्नेलँड या सगळ्या गोष्टी म्हणजे ही काही युरोप ट्रिपला गेली आहे का? नाही. मी खूप जास्त बजेट फ्रेंडली ट्रिप घेऊन आलेले आहे की जिथे तुम्हाला स्वस्त पण खूप सुंदर आणि खूप जास्त छान रिलॅक्स एकदम काम असं ठिकाण, की जिथे तुम्ही कपल असाल तर एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. फॅमिली वेकेशन असेल तर फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर लहान मुलांसाठी खूप जास्त एन्जॉय. लहान मुलांना काय लागतं? ॲडव्हेंचर पार्क, मस्त ग्रीनरी, त्यानंतर खेळायला खूप साऱ्या गोष्टी. आणि येस, ऑब्व्हियसली जर लहान मुली असतील तर त्या डिस्नेलँडला अट्रॅक्ट होणारच. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर एकाच ठिकाणी मिळत आहेत आणि विथ लहान मुलं पण एन्जॉय करू शकतायत, प्लस कपल्स पण एन्जॉय करू शकतात, प्लस सिनियर सिटिझन्स पण एन्जॉय करू शकतात, तर यापेक्षा कुठलीही चांगली गोष्ट नाही. आणि आणि माझ्यासारखे मिडल क्लास लोक जर हे इझिली अफोर्ड करू शकतात तर
लगेचच तुम्ही प्लॅन करायला घ्या. आणि येस, मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देणार आहे की जेणेकरून तुमची हेल्प होईल या सगळ्या गोष्टी प्लॅन करण्यासाठी आणि कसं काही कॉस्टिंग करायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी मी आज तुम्हाला हेल्प करणार आहे. सो करूयात रिव्हील काय डेस्टिनेशन आहे. नाही. ओके, 1 2 3 गो. सो गाइज, तुम्ही पाहिली ही तर एक जस्ट झलक आहे, जस्ट ट्रेलर. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. सो द फायनल डेस्टिनेशन रिव्हील्ड. सो हे डेस्टिनेशन आहे फुकॉक आयलँड. हे फुकॉक आयलँड आहे व्हिएतनाममध्ये. आता तुम्ही म्हणाल की व्हिएतनाम आहे, सो मग तुम्ही हॅनोई, सापा, दानांग, नाही, या सगळ्या गोष्टी मी केलेल्या नाहीत. इथे हां, ऑब्वियसली आपल्याकडे म्हणजे इंडियन लोक प्रिफर करतात व्हिएतनाम जाण्यासाठी. लाईक बँकॉक, थायलंड वगैरे जर कॉमन झालेलं आहे तर व्हिएतनामला आपण जाऊ शकतो. येस, व्हिएतनाम प्रत्येक सिटी, प्रत्येक आयलँड हे खूप छान आहे. बट मी जे काही एक्सपिरियन्स केलेलं आहे ते मी फुकॉकमध्ये एक्सपिरियन्स केलेलं आहे. फुकॉक हे व्हिएतनामचं सर्वात मोठं आयलंड आहे आणि ते इतकं छान आहे, इतकं शांत, इतकं सुंदर आणि मेन म्हणजे बजेट फ्रेंडली आहे. तुम्ही स्पेसिफिक 7 to 8 नाईट्स फुकॉकमध्ये घालवू शकता. हे इतकं मोठं आहे. लाईक आपण इंडियामध्ये तुम्ही अंदमानला गेला असाल, लक्षद्वीपला गेला असाल, जस्ट लाईक व्हिएतनाममध्ये पण हे फुकॉक आयलंड असंच आहे. बट अपार्ट फ्रॉम बीचेस इथे खूप काही गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. इथे तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं क्रिस्टल क्लिअर वॉटर, देन सुंदर सनसेट, व्हाईट सँड बीचेस, गर्द झाडींनी नटलेलं असं फॉरेस्ट आणि खूप शांत वातावरण. या सगळ्या गोष्टीमुळेच ॲक्च्युली जगभरातले जे काही टुरिस्ट आहेत ते इथे अट्रॅक्ट होतात. आणि ऑब्वियसली द मेन रिझन इज बजेट फ्रेंडली. सो बजेट फ्रेंडली, सुंदर असं वातावरण आणि रिलॅक्सिंग क्रिस्टल क्लिअर वॉटर बीचेस कुठे मिळणार आहे? ऑब्वियसली फुकॉकमध्ये.
बँकॉकमध्ये अजून एक स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे जगातली सगळ्यात लॉंगेस्ट केबल कार इथे आहे. दॅट इज हॉर्नथॉर्न केबल कार. ॲक्च्युली या केबल कारमधून तुम्ही पूर्ण आयलंडचा लॉंगेस्ट हाईटवरून जो नजारा पाहायला मिळतो, चुम्मेश्वरी, इतकं छान वाटतं. इतक्या लॉंगेस्ट हाईटवरून आपण पूर्ण आयलंड, लाईक जसे फुल सी आहे, त्यानंतर खूप जास्त गर्द असं फॉरेस्ट आहे, या सगळ्या गोष्टी अपार्ट फ्रॉम दॅट तिथल्या ज्या काही फेमस गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला केबल कारमधून पाहायला मिळतात. इतकं छान आणि इतकं सुंदर वातावरण आहे तिथे. सो हॉर्नथॉर्न केबल इज अ स्पेशल अट्रॅक्शन. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? खूप छान. ॲक्च्युली म्हणजे हे फर्स्ट टाईमच मी एक्सपिरियन्स करतोय असं काही केबल कार वगैरे. बट ओव्हर द सी आणि ऑलमोस्ट 8 किलोमीटरची राईड आहे आणि जो व्ह्यू मिळतोय तो खूपच खतरनाक आहे. तुम्ही पाहू शकता व्ह्यू. गाइस तुम लोग का एक्सपीरियंस कैसा है? बहुत अच्छा, मजा एकदम बहुत ज़्यादा मज़ा आ रहा है. गाइस हाउ इज योर एक्सपीरियंस? वेरी नाइस, वेरी नाइस. अपार्ट फ्रॉम दॅट सनसेट टाऊन झालं, त्यानंतर ग्रँड वर्ल्ड, त्यानंतर अम्युजमेंट पार्क दॅट इज विन वंडर आणि विनपर्ल सफारी. यामध्ये तुम्हाला जंगल सफारी एक्सपिरियन्स होते. त्यानंतर जे सगळ्यात मोठं अम्युजमेंट पार्क आहे ते विन वंडर, तिथे डिस्नेलँड लाईक असं बनवलेलं आहे. सो ते पण खूप जास्त छान आहे आणि हे तुम्हाला सगळं केबल कार थ्रू पण दिसणार आहे. सो एन्जॉय. पाणी इतकं क्लिअर आहे की तुम्ही जर पाण्यात पाय घातले तर तेही इतके क्लिअर आणि स्पष्ट दिसतात. सो क्रिस्टल क्लिअर वॉटर. आणि येस, अजून एक फेमस बीच आहे स्टारफिश बीच. सो स्टारफिश बीच हे या बीचला नाव का पडलं? बिकॉज बीचेस जर आपण लाईक सी आहे, ठीक आहे, आणि बीचेस आहे, ठीक आहे, तर बीचवर स्टारफिश, लिटरली खूप सारे स्टारफिश दिसतात. ते पाण्याच्या जे आपल्या लाटा आहेत त्या लाटांमधून जे बीचेसवरती येतात इतके छान दिसतात. म्हणजे लिटरली पूर्ण बीच हा स्टारफिशने सराउंडिंग आहे.
सो ऑब्वियसली क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि त्यावरून स्टारफिश हे रेग्युलरली कुठल्या बीचवर दिसत नाहीत, ते समुद्राच्या खूप आतमध्ये असतात. सो तुम्हाला बीचवरती पाहायला मिळते स्टारफिश. सो ऑब्वियसली हे 2 फेमस बीच आहेत. येस, आणि तुम्हाला खूप जास्त छान वाटणारे असे बीच. आणि सगळ्यात मेन गोष्ट, ठीक आहे हे सगळं तर तुम्ही फिरून घेताल ऑब्वियसली, बट इथे आहे नाईट मार्केट, जे की शॉपिंगसाठी खूप जास्त फेमस आहे. ऑब्वियसली माझ्यासारख्या मुलींना शॉपिंग हा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या लाईफमध्ये. सो तुम्ही जनरली आता ट्रेंडिंग झालेलं आहे, आपण कुठेही गेलो की सगळ्यांना फ्रीज मॅग्नेटसाठी शॉपिंग करायची असती. सो येस, इथे जे नाईट मार्केट्स आहेत ते पण बजेट फ्रेंडली आहेत. तिथे तुम्हाला सी फूड, लोकल फूड, त्यानंतर व्हिएतनामच्या ज्या फेमस गोष्टी आहेत त्या सगळ्या, अपार्ट फ्रॉम दॅट जे काही म्हणजे लाईक फ्रीज मॅग्नेट, ऑब्वियसली तिथे फ्रीज मॅग्नेट भरपूर मिळतात. त्यानंतर व्हिएतनाम आणि हे फुकॉक आयलंड हे फेमस आहे पर्लसाठी. सो जी पर्लची ॲक्च्युअल शॉपिंग आहे तर ती तुम्हाला इथे नाईट मार्केट्समध्ये मिळेल. पर्लचे खूप मोठे मोठे शॉप्स आहेत, त्यानंतर पर्लच्या फॅक्टरीज आहेत. सो पर्ल हे खूप जास्त फेमस आहे फुकॉक आयलंडला. सो इथे तुम्ही रिअल पर्लची शॉपिंग करू शकता, ते पण खूप छान बजेट फ्रेंडली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजेट. सो एकंदरीत लाईक अगर तुम्ही जर प्लॅन करत असाल फुकॉकचा, आता डिपेंड्स ऑन लाईक फॅमिलीसोबत प्लॅन करत असाल तर ऑब्वियसली तुमचा पर कॉस्ट थोडासा जास्त जाईल. जर तुम्ही ॲज अ कपल म्हणून प्लॅन करत असाल तर थोडासा कमी जाईल. सो लाईक जर फ्लाईट्स पकडले आपण, ठीक आहे, व्हिएतनामचे फ्लाईट्स पकडले स्पेसिफिक फुकॉक आयलंडसाठी तर दिल्लीवरून डायरेक्ट फ्लाईट आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामधून ट्रॅव्हल करत असाल तर मुंबई टू बँकॉक अँड देन बँकॉक टू फुकॉक अशा फ्लाईट्स आहेत. सो फ्लाईट्स ऑल्सो रिजनेबल आहेत. तुम्ही फ्लाईट्स जर बुकिंग करत असाल तर ऑब्वियसली आपण स्काय स्कॅनर यूज करून त्यावर जेवढी जास्त रिजनेबल प्राईस शो केली जाते सो तुम्ही त्या फ्लाईट्स घेऊ शकता. फ्लाईट्स नंतर येतं की लिव्हिंग कॉस्ट. सो लिव्हिंग कॉस्ट इज लाईक जर तुम्ही 3 स्टार हॉटेल प्रिफर करत असाल तर जास्तीत जास्त पर डे 1,500 ते 3,000 रुपयापर्यंत खर्च आहे 3 स्टार 5 स्टारमध्ये.
आणि इथे ॲक्च्युली फुकॉकमध्ये एअरबीएनबी जास्त चालतात. सो तुम्ही एअरबीएनबीवरती खूप जास्त छान असे 1 BHK 2 BHK और विला असे बुक करू शकता स्टार्टिंग फ्रॉम 3000. सो जे लिव्हिंग कॉस्ट आहे ती पण खूप छान आहे. त्यानंतर आणि लोकल फूड. सो लोकल फूड हे तुम्हाला 200 to 500 रुपीजपर्यंत भेटू शकतं. आणि जर तुम्हाला काहीतरी छान एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि काही त्यांच्या तिथले स्पेशल वगैरे खायचं असेल तर ऑब्व्हियसली ते थोडंसं 200-300 रुपये एक्स्ट्रा जातील. सो हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर एकंदरीत 4 ते 5 दिवसाची ट्रिप तुम्हाला 50,000पर्यंत मिळेल. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसाचं करत असाल तर हार्डली 80,000पर्यंत जाईल विथ इन्क्लुडिंग फ्लाईट. सो हे जे 50,000 किंवा 70,000पर्यंत जे आहे ते ऑब्व्हियसली एखाद्या इंटरनॅशनल डेस्टिनेशनपेक्षा खूप जास्त स्वस्त आहे. सो दॅट्स वाय फुकॉक ही खूप चांगली बजेट फ्रेंडली ट्रिप आहे. आणि डिपेंड्स, जर तुम्ही म्हणताल की आता एक आयलंड आहे तर 2-3 दिवस इनफ आहेत, नाही. इथे फिरण्यासाठी खूप सारे डेस्टिनेशन आहेत की जे तुम्ही विदाऊट हॅक्टिक इतके छानपणे करू शकता. सो त्यासाठी 5 days 7 days ॲक्च्युली इनफ आहेत. नॉट लाईक 2 to 3 daysमध्ये ते खूप जास्त हॅक्टिकमध्ये रशमध्ये करायची नाही आहे आपल्याला. जर आपण ऑब्व्हियसली जर छान इंटरनॅशनल डेस्टिनेशन करतोय तर थोडे 2-3 दिवस जास्त द्यायला काय प्रॉब्लेम आहे. आणि ते पण वर्थ आहेत, इतके सारे छान डेस्टिनेशन्स आहेत. सो येस, प्रेफर फुकॉक. Gabung Tambet, Vietnam. गाईज, आम्ही जस्ट चेकआउट केलेलं आहे आणि आता एअरपोर्टसाठी निघालेलो आहे. सो अराउंड 6 daysची ट्रिप खूप छान झालेली आहे. मी आता त्याला विचारते की त्याला कसा एक्सपिरियन्स होता. बघू, हाऊ इज युअर ट्रिप एक्सपिरियन्स? ॲक्च्युली खूप म्हणजे ही फर्स्टच इंटरनॅशनल ट्रिप होती आपली, तर त्यामुळं थोडंसं एक्साइटमेंट तर होतीच. पण इथं आल्यानंतर एक एक्सपिरियन्स घेतला की बाबा एक 5 स्टार एक्सपिरियन्स लिव्हिंग कशी असते. तर मग ते कळालं यांचं छान व्हिएतनामचं कल्चर म्हणा, त्यांचं फूड कल्चर एकदमच डिफरंट आहे, टोटली डिफरंट फ्रॉम आवर इंडियन फूड कल्चर. आणि ओव्हरऑल छान झाली. म्हणजे आपल्या ॲडव्हेंचर म्हणू नको, आपलं अम्युजमेंट पार्क किंवा ते जंगल सफारी खूप छान होतं सगळं. ठीक आहे. आणि तुझा कसा होता एक्सपिरियन्स? मी तर माझा एक्सपिरियन्स सांगते, बट बिफोर दॅट मी तुला एक क्वेश्चन विचारते. सो आपण जनरली महाडिक फॅमिलीचे खूप जास्त फॅन आहोत. सो जसं ते लोक करतात सेम तसंच करूयात. ते लोक आधी विचारतात ट्रिपच्या, बट आता ट्रिप झाल्यानंतर मी विचारते. 1 thing यू लाईक मोस्ट आणि 1 thing यू डोंट लाईक. One thing I like the most is the amusement park and that roller coaster. रोलर कोस्टर राईड. That was horrible experience, but मराठी that was म्हणजे खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता तो, बट खूप छान वाटलं ॲक्च्युली. दॅट वॉज माय फर्स्ट टाईम इन रोलर कोस्टर. सो खूप छान होता तो एक्सपिरियन्स. अँड 1 thing आय डोंट लाईक तसं काही नाही आहे, बट इथलं वेदर खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे मध्येच पाऊस मध्येच आहे, तर ते थोडंसं आपलं कसं इंडियनला 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, ते कशी सवय झालेली आहे की आता पाऊस पडणार नाही. तर त्या काइंड ऑफ कल्चरमधून आपण येतो, त्यामुळं हे जरा थोडंसं वियर्ड वाटलं. दॅट इज ओके. बट वॉट मीन्स आय वूड लाईक टू and tell means ask the same question to you, what you like the most and what you don't like or dislike. ओके. बोला.
सो माझ्यासाठी एक्सपिरियन्स हा खूप जास्त छान होता, कारण आपण खूप दिवसांनी अशी खूप छान ट्रीप एन्जॉय केली आणि आपलं काही हॅक्टिक झालं नाही, खूप स्मूथ झाली. म्हणजे प्रत्येक दिवशी असं काही खूप जास्त की चला उठा आणि फटाफट पळा, ह्या सगळ्या गोष्टी असं नव्हतं. खूप छान एकदम छान प्लॅन केलेली ट्रीप होती. आणि ऑब्वियसली हे व्हिएतनामचं कल्चर, फूड अँड ऑल हे सगळं तर ठीक होतंच. ॲक्च्युली मी तर व्हेजिटेरियन, सो मला काही फूडचं हे नाही. बट बाकीच्या जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या सगळ्या ट्राय केल्या आणि खूप मजा आली. अपार्ट फ्रॉम दॅट इथे बघण्यासाठी नॉट लाईक की आयलंड आहे म्हणून फक्त बीचेस वगैरे आहे. मी स्वतः एक बीच आणि माउंटन पर्सन आहे, सो मला दोन्ही चालतं आणि इथे दोन्ही आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप छान ट्रिप झालेली आहे आणि हॅक्टिक न होता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट आय लाईक मोस्ट अशी सगळं छान होतं, बट तुझ्यासोबत जास्त टाईम स्पेंड करायला मिळाला, सो ही खूप जास्त छान गोष्ट आहे माझ्यासाठी. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. माझ्यासाठी आणि आय डिसलाईकवाली गोष्ट अशी काही स्पेसिफिक नाही आहे, बट एक दोन ठिकाणी असं बोर झालं. म्हणजे एक स्पेसिफिक कायाकिंगसाठी जे होतं ना, तर ते खूप बोर झालं. कायाकिंग हे आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप छान आहे, तिथे ॲक्च्युली एन्जॉय होतो आपला. इथे काही एवढं खास नाही आहे, सो ती फक्त डिसलाईकवाली गोष्ट होती. आणि टॅनिंग. टॅनिंग खूप झालं आहे. येस. सो गाईज, हा होता आमचा पहिला एपिसोड ट्रॅव्हल विथ सुप्पासाठीचा. सो तुम्ही प्लीज मला सांगा की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, कसं वाटलं फुकॉक व्हिडिओ थ्रू. आणि येस, ऑब्वियसली तुम्ही लवकर जाताल फुकॉकसाठी. आणि जर काही इश्यूज असतील, तर तुम्हाला काहीही जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये कुठल्या तरी छान डेस्टिनेशनवर. थँक्यू.